नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 हा विषय आणि हा पेपर SSC बोर्डाचा जो पेपर आहे तो किती सोपा आहे आणि या पेपरमध्ये आपण आउट ऑफ मार्क्स कसे घेणार. दुसरा भाग असा की या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण तरीही बऱ्याचशा चुका, बऱ्याचशा अशा काहीच आपल्याकडून चुका होतात की त्या आपल्याला समजतही नाहीत, त्या सहज आपल्याकडून त्या चुका होऊन जातात. मग अशा प्रकारच्या चुका आपल्याला कोणत्या होतात आणि त्या कशा टाळायच्या याच्या संदर्भातही आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ आली आहे. इवन एक 4-5 दिवसामध्ये आपला पेपर होणार आहे. कदाचित तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नेक्स्ट डेला तुमचा पेपर असू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपला अभ्यास, आपलं प्रिपरेशन तिथपर्यंत झालेलं आहे. आता आपल्याला फक्त परीक्षेच्या दृष्टीने विचार करायचा आहे. वर्षभर ऑनलाईन असो ऑफलाईन असो मी मॅथमॅटिक्समधले सगळे कन्सेप्ट हे मी समजून घेतलेले आहेत. त्या बऱ्याचशा कन्सेप्टवर आधारित उदाहरणं पण मी सोडवलेले आहेत. वेगवेगळ्या व्यक्तींकडून, शिक्षकांकडून, मित्र मैत्रिणींकडून मार्गदर्शन पण मी घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला या परीक्षेच्या दालनापर्यंत जायचं आहे. कसं होतं की ज्यावेळेस आपण परीक्षेला जायला लागतो आणि ही सार्वजनिक परीक्षा आहे, पहिलीच परीक्षा आहे. शाळांमध्ये आपण जेव्हा परीक्षा देतो ती एक वेगळ्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी असतं, पण ज्यावेळेस अशा सार्वजनिक परीक्षेमध्ये आपण जातो त्यावेळेस वातावरण वेगळं असतं. आणि हे वातावरण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं भीतीदायक वाटतं आणि त्यातल्या त्यात गणित विषय म्हटला की फारच भीती. आणि मग असं वाटायला लागतं की अरे आपण पास होऊ की नाही होऊ, पास नाही झालो तर काय होईल, मला घरी रागवतील का, माझे आईवडील काय म्हणतील, मित्रमैत्रिणी काय म्हणतील, शेजारीचे पाजारचे काय म्हणतील. या विचाराने आपण अतिशय काय म्हणूया की डिप्रेशनमध्ये जातो. आणि मग अशा वेळेस आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चालायला लागतात. तर मित्रांनो, लक्षात घ्या, आपण कोणत्याही इतर मार्गाचा अवलंब करायचा नाही. आपण कितीही डिप्रेशनमध्ये गेलो, आणि तुम्हाला माहिती आहे की आता अशा प्रकारच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत की विद्यार्थी स्वतः आत्महत्या करत आहेत. कशासाठी? ही परीक्षा म्हणजे सर्वस्व आहे का आपलं? एक परीक्षा आपण या ठिकाणी नापास झालो तर पुढे काहीच होऊ शकत नाही का? नापास झालो तर मी त्या नापासाचं कारण शोधलं आहे का? का मी नापास झालो आहे, का मी अशा पद्धतीने मला कमी गुण मिळालेले आहेत, याचं कारण शोधूया. आज अशी उदाहरणं आहेत की जे उच्च पदस्थ व्यक्ती आहेत, ज्यांची नावं आपल्याला माहिती आहेत, अशा व्यक्तीसुद्धा अपयशी ठरलेल्या आहेत काही स्टेपला. परंतु त्यांनी विचार केला आणि एक वेगळी आपल्या जीवनाला कलाटणी दिली आणि ते यशस्वी झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, हा असा गैरविचार आपण कदापिही करायचा नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. भीती वाटू द्यात, पण ती भीती घालवण्यासाठी आपल्याला काय काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मग गणित आहे, त्याची भीती आपल्याला आहेच. भीती घालवण्यासाठी तुम्हाला वर्ष होतं. त्या वर्षभरामध्ये तुम्ही वेगवेगळे कन्सेप्ट स्वतः शिकून, स्वतः अनुभवून, त्या ठिकाणी स्वतःची उदाहरणं सोडवून कॉन्फिडन्स मिळवला असेल. आणि तो जर मिळवला नसेल तर तुम्हाला थोडंसं डिप्रेशन येण्याची शक्यता आहे, पण फारसं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. त्याचं कारण काय? तर प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न. प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न इतका सोपा आहे मित्रांनो की आपण सहजगत्या
ही परीक्षा देऊ शकतो, सहजगत्या ही परीक्षा आपण पास होऊ शकतो. बेसिक कन्सेप्ट आणि बेसिक त्या त्या प्रकरणातले भाग 10वीच्या प्रकरणातले हे मला माहिती असतील तर मी 100% या प्रश्नपत्रिकेमध्ये चांगले गुण मिळवू शकतो, ह्या पेपरमध्ये चांगले गुण मिळवू शकतो. मग अशा प्रकारचे काही ट्रिक्स आहेत का, की काय आपल्याला करता येईल म्हणजे मला चांगले गुण मिळतील, मी कोणत्या भागाकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून मला चांगले गुण मिळतील, या सगळ्यांचा विचार आपण केला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न माहिती आहे. प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कसा आहे, तर पहिला भाग आपण विचार करा की क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B. बघा मी काय म्हणतोय, या ठिकाणी आपल्याला 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. आता पास होणं किती सोपं आहे हे आपण आधी बघूया आणि नंतर मग स्कोरिंग करणं कसं सोपं आहे त्याचा पण विचार करूया. थोडक्यात आपण या सगळे मुद्दे बघूया. तर 40 गुणांचा पेपर आहे. मॅथ 1 40 गुण आणि मॅथ सेकंड 40 गुण. मी आता मॅथ 1च्या बाबतीत बोलतो आहे, म्हणजे 40 गुणांच्या बाबतीत बोलतो आहे, बरोबर. आता हा 40 गुणांचा पेपर मला लिहायचा आहे. या 40 गुणांच्या पेपरमध्ये ह्या वर्षी कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे गेले 2 वर्षापासून 25% अभ्यासक्रम हा रिड्यूस्ड केलेला आहे आणि त्यामुळे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग हा अभ्यासक्रम जर रिड्यूस केलेला आहे तर मग हे तुम्हाला माहिती आहे की याच्यामधला किती अभ्यासक्रम रिड्यूस झाला आहे, तर जवळजवळ शेवटचे जे चॅप्टर्स आहेत याच्यातले स्टॅटिस्टिक्स आहे, हे चॅप्टर त्या ठिकाणाहून आपण कमी करून घेतलेलं आहे. त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग हे जे अतिशय मोठं प्रकरण होतं आणि अतिशय चांगलं होतं, म्हणजे ते प्रकरण कमी केलं त्याबद्दल नाही, पण ते प्रकरण किंवा त्याच्यामधले जे कन्सेप्ट आहेत तुम्ही ते शिकावेत. त्याच्यानंतर तुम्हाला केव्हाही त्याची गरज पडू शकते आणि आत्ताच्या युगामध्ये तर त्याची फार गरज आहे, नितांत गरज आहे. दॅट इज द कुठलं चॅप्टर ते, तर फायनान्शियल प्लॅनिंग. ते आपलं झालं नाही या प्रादुर्भावामुळे किंवा रिड्यूस्ड सिलेबसमध्ये ते गेलं, पण ते आवश्यक आहे. त्याच्यातले जे कन्सेप्ट दिलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमच्या भविष्यासाठी, कारण भविष्यामध्ये हे सगळे माहिती तुम्हाला असली पाहिजे. भविष्यामध्ये शेअर्सची माहिती असली पाहिजे, म्युच्युअल फंडची माहिती असली पाहिजे. ह्या सगळ्या ज्या बाबी असेल फायनान्शियल बाबी आहेत, या सगळ्या फायनान्शियल बाबी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. जरी हे प्रकरण रिड्यूस झालं असलं तरी तुम्ही ते करावं अशी इच्छा आहे. इच्छा आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही ते करावं, पुढे तुम्हालाच त्याचा फायदा आहे. मग आता 40 गुणांकडे आपण जाऊया. या 40 गुणांमध्ये किती प्रकरण आहेत आपल्याला, तर 1 2 3 4 चौथं प्रकरण जे आहे ते कमी झालेलं आहे. फायनान्शियल प्लॅनिंग कमी झालेलं आहे. चॅप्टर नंबर 1 कुठला आहे हे सगळ्यांना माहिती आहे. दॅट इज द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, हे प्रकरण आहे. या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये तुम्हाला काय काय कन्सेप्ट आहेत ते तुम्ही अभ्यासलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर कुठला आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन नंतर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन नंतर फायनान्शियल प्लॅनिंग आहे, पण ते ड्रॉप झालेलं आहे. नेक्स्ट चॅप्टर इज अ प्रॉबॅबिलिटी अँड नेक्स्ट चॅप्टर इज अ स्टॅटिस्टिक्स. विचार करा की आपल्याला किती प्रकरणं आहेत, तर फक्त 4 प्रकरणं आहेत. पण या 4 प्रकरणांचा अभ्यास करणं कितीकसं असं कठीण आहे. जर विचार केला तर हे 4ही प्रकरणं म्हणजे एका सत्रातले प्रकरणं आहेत. तुम्ही जरा विचार करा की 9वीमध्ये 8वीमध्ये आपण किती प्रकरणांचा अभ्यास केलेला होता एका सत्रामध्ये. एका सत्रातले प्रकरण आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, सहज आपण ते करू शकतो. मग 40 गुणांना फक्त 4 प्रकरणं आहेत, बरोबर. मग हे 4 प्रकरणं जर विचार केला तुम्ही तर 10-10 मार्कांचे प्रकरणं विचारात घेतले इन जनरल. म्हणजे आपण काय विचारात घेऊया की 10 मार्क्स, ईच चॅप्टर इज ऑफ 10 मार्क्स असं विचार केला तर ह्या प्रकरणामधून 10 मार्क मला मिळवायचे आहेत, या प्रकरणातून 10 मार्क मिळवायचे आहेत, असे मला 40 गुण त्या ठिकाणी मिळवायचे आहेत. अतिशय सोपा भाग आहे मित्रांनो. याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते वेगळ्या प्रकारे आहे, पण
आता ते कसं केलेलं आहे ते आपल्याला आत्तापर्यंत इथपर्यंत पोचलेलं नाही आहे, पण जे काही क्वेश्चन सेट तयार करणारे, क्वेश्चन पेपर तयार करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे ते पोचलेलं आहे. बोर्डाने दिलेलं आहे की प्रत्येक प्रकरणाचं वेटेज किती आहे आणि त्या वेटेजनुसार त्यांनी क्वेश्चन पेपर काढलेला आहे, हे निश्चित. दुसरा भाग असा की ह्या 40 गुणांमध्ये जो प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न मला दिलेला आहे, ज्या पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका काढली जाते त्याचा बेस मी तुम्हाला सांगतो. काय बेस आहे की क्वेश्चन पेपर असा असतो की तो सर्वसाधारण विद्यार्थ्याला सहज लिहिता येईल आणि तो विद्यार्थी म्हणजे काय म्हणूया आपण की त्या लेव्हलपर्यंत येईल, म्हणजे पासिंगच्या लेव्हलपर्यंत येईल, इथपर्यंत तो क्वेश्चन पेपर चांगल्या प्रकारे काढलेला असतो. बरोबर. आता तेवढंही न लिहिता येणारे विद्यार्थी आहेत, बरोबर आहे, त्यांनी तो अभ्यास करावा. तर मी या ठिकाणून मला तर काही सांगता येणार नाही की कोणते विद्यार्थी असे आहेत, पण आहेत असे विद्यार्थी की ते तेवढं सुद्धा करू शकत नाही. त्यांच्यात कपॅसिटी असते, ते करू शकतात, पण लक्ष देत नाहीत, विचार करत नाहीत आणि होईल ते होईल असा विचार करून मग ते पुढे जात असतात. असे विद्यार्थी खरोखर ते तसे वाईट नसतात, किंवा तशा प्रकारचे विद्यार्थी जे आहेत ते काही व त्यांना फक्त ते जाणीवपूर्वक करत नाहीत, एवढाच तर त्याच्यातला फक्त भाग आहे. मग असं जर असेल तर हे 40 गुण मिळवायला मला काही फारसं कठीण नाही आहे. पण याच्यासाठी काय करावं लागेल, वी हॅव टू लर्न द सिम्पल अँड बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ईच चॅप्टर. प्रत्येक चॅप्टरचे मला बेसिक आणि जे लिमिटेड किंवा जे महत्त्वाचे असे कन्सेप्ट्स आहेत ते शिकून घेतले पाहिजेत. ते महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत ते मला ड्रिलिंग केलं पाहिजे त्याचं, म्हणजे सारखं सारखं त्याच्यावरची उदाहरणं सोडवली गेली पाहिजेत. सराव जास्त महत्त्वाचा आहे, तो सराव झाला पाहिजे. येस. मग इथपर्यंत आपण आलो की 40 मार्क्स मला या ठिकाणी मिळणार आहेत. मॅथमॅटिक्स 1 मध्ये 10 गुणांचा तुमचा इंटरनल मार्क्स आहेत. इंटरनल मार्क्स. मग आता हे जे इंटरनल मार्क्स आहेत, हे इंटरनल मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. कसे मिळणार आहेत तर 5 गुण तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी मिळणार आहेत आणि 5 गुण तुम्हाला होमवर्क, स्वाध्याय काय जे असेल तुम्ही सोडवून आणलेलं त्यासाठी हे मिळणार आहेत. 5 अधिक 5 10 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. समजा असा विचार करा की हे 10 गुण तुम्हाला मिळालेले आहेत, बरोबर. मग मी या ठिकाणी लिहितो, आता इकडच्या बाजूला लिहितो बघा, हे 10 गुण तुम्हाला मिळालेले आहेत, बरोबर आहे. मिळालेले गुण हे असं विचार करूया आपण की 10 गुण मला मिळाले असं गृहीत धरू. आता उरला 40 गुणांचा क्वेश्चन पेपर. हा 40 गुणांचा क्वेश्चन पेपर लेखी आहे, तो मला तिथे जाऊन सोडवायचा आहे. आणि मग याच्यामध्ये तो पॅटर्न दिलेला आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. आता कुठल्या विद्यार्थ्यांसाठी बोलणार आहे मी, जे अशा प्रकारचे विद्यार्थी की माझा लिमिटेड अभ्यास झाला आहे, मला पास व्हायचं आहे, मी कोणत्याही प्रकारे या पेपरमध्ये पास होणार. मॅथ 1 आणि मॅथ 2 जवळजवळ दोघांचं इक्वलच पॅटर्न आहे, त्यामुळे काही अडचण नाही. मॅथ 1 मॅथ 2 पॅटर्न सेम आहे. चॅप्टर्स थोडे कमी जास्त इकडे तिकडे असतील, चॅप्टर्सचं वेटेज वेगवेगळं असेल. तर या 40 गुणांच्या बाबतीत मला काय काय विचारात घ्यायचं आहे, तो क्वेश्चन नंबर कसे कसे असतात. क्वेश्चन नंबर 1 ए असतो, क्वेश्चन नंबर 1 बी असतो, क्वेश्चन नंबर 2 ए असतो, क्वेश्चन नंबर 2 बी असतो, क्वेश्चन नंबर 3 ए असतो, नंतर बी असतो, क्वेश्चन नंबर 4 असतो आणि क्वेश्चन नंबर 5 असतो. इतके क्वेश्चन्स या ठिकाणी दिले. किती किती गुणांचे असतात हे, तर क्वेश्चन नंबर 1 हा 4 गुणांचा असतो. हा किती तर 4 गुणांचा असतो. क्वेश्चन नंबर 2A हा 4 गुणांचा असतो. बी हा 8 मार्क्स 8 गुणांचा असतो. ए हा 3 गुणांचा असतो. बी हा 6 गुणांचा असतो. क्वेश्चन नंबर 4 हा 8 मार्क्स अँड क्वेश्चन नंबर 5 इज 3 मार्क्स. अशा प्रकारचा हा पॅटर्न मला या ठिकाणी दिलेला आहे.
मग आता हे क्वेश्चन्स पण आपल्याला माहिती आहेत हो. क्वेश्चन नंबर 1 काय आहे तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. मला माहिती आहे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे फार सोपे आहेत. इतकेही सोपे पण नाही ते, लक्षात घ्या. त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे नुसतंच मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोपे आहेत म्हणून चालत नाही. इथून पुढे तुम्हाला ज्या ज्या वेळेस कुठे प्रवेश घ्यायचा आहे तर त्या प्रवेशाच्या वेळेस मात्र तुम्हाला प्रत्येक वेळेस एंट्रन्स द्यावी लागणार आहे. आणि प्रत्येक एंट्रन्स ही अशा प्रकारचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समधून जाते. मग त्याच्यात 100 प्रश्न 200 प्रश्न असे तुम्हाला क्रमाने विचारलेले असतात. आणि मग तुम्हाला त्या क्वेश्चन्सचं ॲन्सर त्या ठिकाणी OMR शीट्स वगैरे असतात. हे तुम्ही दिलेलं आहे, परीक्षा दिलेल्या आहेत म्हणून मी सांगतो की OMR शीट्स असतात. त्या ठिकाणी तुम्हाला ते डार्क सर्कल करावे लागतात ABC त्याच्यासमोर. आणि मग अशा प्रकारची परीक्षा होते. सांगायचा उद्देश असा की अशा प्रकारचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सोडवण्याचा सराव आपल्याला केला पाहिजे. मग आपण इतका सराव करू त्यावेळेस मला 4 क्वेश्चन सोडवता येतील. किती सोपं आहे. 4 प्रश्न आहेत, 4 क्वेश्चन दिलेले आहेत. प्रत्येक प्रकरणावर एक क्वेश्चन तुम्हाला विचारलाच जाणार आहे 101%. मग तुम्ही असा विचार करा की हे 4 गुण मला मिळणारच आहेत. शुअर मार्क्स, आपण त्याला म्हणू शुअर मार्क्स. मिळालेले गुण 4 मार्क्स मला मिळाले, गृहीत धरा हे मिळाले मला. अतिशय सोपे आहेत. क्वेश्चन नंबर B काय आहे. सॉल्व द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर B काय असतो. सॉल्व द फॉलोइंग. आता सॉल्व द फॉलोइंगमध्ये काय काय येणार तर इथे जे क्वेश्चन्स असतात सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स असा क्वेश्चन दिलेला असतो. याच्यामध्ये काय तर ईच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क. प्रत्येक क्वेश्चन हा 1 गुणांचा असतो. मग तो इतका सोपा असतो म्हणजे तुम्हाला जर मी एखादा क्वेश्चन सांगितला तर तो पटकन तुम्हाला त्याचा ॲन्सर सांगता येईल इतका तो सोपा असतो. लक्षात घ्या. क्वेश्चन एखादा सांगतो मी तुम्हाला बघा. स्टेट विथ रिझन वेदर द क्वेश्चन 3x² इक्वेशन 3x² - 7y = 13 इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. काय विचारलंय बघा. 3x² क्वेश्चन बघा. 3x² - 7y = 13. आता याच्यासाठी काय विचारलंय हा क्वेश्चन तर इज धिस लिनियर इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल्स. म्हणजे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे का. सिंपल आहे क्वेश्चन. मला जर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय माहिती असेल, त्याचा फॉर्म माहिती असेल तर मी पटकन याचा आन्सर देऊ शकेल. विथ रिझन असं म्हटलंय, कारण द्या. मी सुरुवातीला म्हणेल की हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाहीच आहे. 2 व्हेरिएबल दिसत आहेत पण लिनियर नाही आहेत. लिनियर नाहीत म्हणजे काय, त्याचा इंडेक्स 2 आहे इथे बघा. इंडेक्स काय पाहिजे मला 1 पाहिजे. हे केव्हा लक्षात येईल आपलं जर झालं असेल तर, बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर असतील तर पटकन आपल्याला सांगता येईल. मग आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल की व्हेरिएबल मस्ट हॅव इंडेक्स 1. येस. and hence this equation is not a linear equation in 2 variables. एवढंच मला फक्त त्या ठिकाणी लिहायचं आहे. बरोबर. किंवा एखादा प्रश्न विचारलेला आहे फॉर द इक्वेशन 4x + 5y = 20. बघा फॉर द इक्वेशन 4x + 5y = 20 हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. आणि या इक्वेशनमध्ये काय विचारलंय 20 फाइंड y when x = 0. y = what when x = 0. क्वेश्चन किती 1 मार्काचा क्वेश्चन आहे. मी एक जस्ट उदाहरण तुम्हाला देतोय. 1 मार्काचा क्वेश्चन किती सोपा आहे. x ची व्हॅल्यू 0 असेल तर y ची व्हॅल्यू किती इथे पुटअप करा. x ची व्हॅल्यू 0 म्हणजे ही पूर्ण टर्म या ठिकाणी 0 होणार आहे. 0 झाल्याबरोबर इथे 5y = 20 येईल. अँड हेन्स व्हॉट इज y. y = 20/5 दॅट इज y = 4. किती सोपं आहे बघा. y ची किंमत 4 येणार आहे. मला हे 2च स्टेपमध्ये त्या ठिकाणी सोडवून दाखवायचं आहे. 2च स्टेपमध्ये या ठिकाणी सोडवून दाखवायचं आहे. मग का
तर 1 गुणांचा प्रश्न आहे, तर या ठिकाणी मला अर्धा गुण या ठिकाणी मॉडरेट म्हणजे हे देतात एक्झामिनर, असा अर्धा गुण, हे अर्धा गुण, बरोबर आहे. याला अर्धा गुण असं नाही, आपण या ठिकाणी त्याची स्टेप लिहायला पाहिजे. इथे मी असं म्हणेल की पुट x इज इक्वल टू 0, मग x इज इक्वल टू 0 या ठिकाणी पुट केली, 4 इंटू 0 प्लस 5y इज इक्वल टू 20 अँड हेन्स पुढच्या स्टेपला मी या ठिकाणी लिहिलं 5y इज इक्वल टू 20 अँड हेन्स y इज इक्वल टू 4. येस, 5ने याला भागायचं आहे. मग आपल्याला मार्क्स दिले जातात. या ठिकाणी अर्धा मार्क्स दिला जातो, या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू पुटअप केली आहे तर अर्धा गुण, असं सगळ्यांची बेरीज किती होते? 1 होते. असं प्रत्येक क्वेश्चनमध्ये मला अर्धा एक गुण त्या ठिकाणी मिळवावा लागेल. मग लक्षात घ्या की असे जर हा क्वेश्चन असेल तर हा पण किती सोपा आहे, दॅट इज 4 मार्क्स. म्हणून हे 4 मार्क्स मला या ठिकाणी मिळून गेले. बघा आता, हे 10 झाले, हे 4, हे 4, किती झाले? 18 मार्क्स झाले. 4 आणि 4 8, 10 आणि 8 18 गुण मला या ठिकाणी मिळून गेले. दुसरा आणखी विचार करा की क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 या ठिकाणी मला मार्क्स दिलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 2 काय असतो आपला? तर क्वेश्चन नंबर 2A जो आहे तो कसला आहे? तर ॲक्टिव्हिटीचा आहे, बरोबर आहे. वी हॅव टू परफॉर्म एनी 2 ॲक्टिव्हिटीज. इथे मला 2 ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, 2-2 मार्कांच्या. मग 2 ॲक्टिव्हिटी मला या ठिकाणी करायच्या आहेत. एकूण 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. मला 2च ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी सोडवायच्या आहेत, त्या ठिकाणी करायच्या आहेत. मग ॲक्टिव्हिटी काय त्याच्यामध्ये मला माहिती आहे की फिल इन द ब्लँक्स करावं लागतं. तर नाही, फिल इन द ब्लँक्स मला करायचं, पण इन बिटवीन द 2 स्टेप्स, 2 स्टेपच्या मधल्या स्टेपसुद्धा काही जर मिसिंग असतील तर त्यासुद्धा मला लिहायच्या आहेत. हे लक्षात ठेवा. प्रॅक्टिस करताना अशी मला प्रॅक्टिस करायची आहे. पण ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लँक दिलेला आहे, जिथे भरायचं आहे, अंक भरायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करायची आहे किंवा तेवढं बॉक्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे एक्झामिनरला एक्झॅक्ट त्या ठिकाणी ॲन्सर मिळू शकेल आणि ते तुम्हाला तो पूर्ण त्या ठिकाणी गुण देऊ शकेल, बरोबर. म्हणजे हे 4 मार्क्स मिळाले. आता याच्यातले असा विचार करा की फक्त 2च गुण मिळाले, काहीतरी अडचण आली, मला सोडवता नाही आलं वगैरे वगैरे. क्वेश्चन 2 मध्ये 2 गुण मला मिळाले. पुढे जाऊया आपण आता. क्वेश्चन बी. हा क्वेश्चन बी मध्ये 2B मध्ये एकूण 2-2 गुणांचे प्रश्न मला सोडवावे लागतात. 4 क्वेश्चन सोडवावे लागतात. ते पण अतिशय सिंपल असतात. मग हे क्वेश्चन मला सोडवता या ठिकाणी आले नाही असं गृहीत धरू आपण, नाही आले, मग त्याच्यातला एकच आला, बरोबर, किंवा 2 आले असं गृहीत धरू. म्हणजे 4 मार्क्स इथे या ठिकाणी मला मिळाले. नाही 4 मिळाले तर 2च मिळाले, फक्त हरकत नाही, 2 मिळाले. क्वेश्चन 3A मध्ये मला काय करावं लागतं? तर एक ॲक्टिव्हिटी मला करावी लागते, बरोबर. 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात, एक ॲक्टिव्हिटी करावी लागते. चला असा विचार करूया की एक ॲक्टिव्हिटी मला करता नाही आली, त्याच्यामध्ये 2च स्टेप बरोबर आल्या तर एकच गुण मिळाला, हरकत नाही, 1 गुण मिळाला. कशासाठी मी सांगतोय हे तुम्हाला? अशा व्यक्तींसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी की जिथे त्यांना आपल्याला फक्त पास होणं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बरोबर आहे. म्हणजे लेव्हलपर्यंत, त्या लेव्हलपर्यंत आपल्याला जायचं. 1 मार्क्स इथे मिळाला, पुढे मला मार्क्सच मिळाले नाही, ठीक आहे, हरकत नाही. बेरीज करूया. इंटरनल 10 मिळूनच गेलेत तुम्हाला. 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 1 13. बघा, 4 आणि 4 8 आणि 2 10, 2 12 आणि 1 13 आणि 10 23 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आहेत. लक्षात घ्या, 23 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आहेत विथ इंटरनल. विथ इंटरनल म्हणजे हे किती पैकी गुण आहेत? आउट ऑफ 50. किती गुण आहेत? आउट ऑफ 50. 50 पैकी इथे गुण मिळाले तुम्हाला. 50 पैकी 23 गुण तुम्हाला मिळाले. असा विचार करा की जॉमेट्री अल्जेब्रापेक्षा कठीण आहे. चल जाऊ द्या, अल्जेब्रापेक्षा जॉमेट्री कठीण आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये असंच असतं. आणि तुम्ही माझं विचाराल तर मी तुम्हाला सांगेल की अल्जेब्रापेक्षा जॉमेट्री सोपा आहे. मग तुम्ही म्हणाल की सर तुम्ही जॉमेट्री शिकवतात त्याच्यामुळे तुम्ही तसंच म्हणणार. तसं नाही आहे.
अल्जेब्रामध्ये तुम्हाला काही आकडेमोड करावी लागते, काही कॅल्क्युलेशन्स आहेत, पण जॉमेट्रीमध्ये काही नाही. लॉजिकल थिंकिंग भाग आहे. पटकन एक आकृती काढली, एक थेरम लिहिला किंवा एखादं त्याचं रायडर लिहिलं किंवा एखादं प्रूफ लिहिलं की आपलं काम संपतं. बरोबर. आपला विषय चाललेला होता 23 मार्क्स मला या ठिकाणी अल्जेब्रामध्ये मिळाले, मॅथ 1मध्ये मिळाले. असा विचार करा की 23 पैकी 20च मिळाले. 50 पैकी 20 मार्क्स इथे मिळाले. आता मॅथ 2 आहे. मॅथ 2मध्ये पॅटर्न इज सेम. या मॅथ 2मध्ये पॅटर्न सारखा आहे. मग या सारख्या पॅटर्नमध्ये पुन्हा मी जॉमेट्रीचा पेपर लिहिला आणि पुन्हा मला त्या ठिकाणी 20-22 मार्क काहीतरी मिळाले. असा विचार करा की 22 आणि 22 44 मार्क्स मला या ठिकाणी मिळाले. किती पैकी हो? 100 पैकी. कारण 50 पैकी 23 इथं मिळालेत. पुन्हा 50 पैकी जॉमेट्रीमध्ये 23 मला मिळालेत. केव्हा मिळतील हे 23? तुम्ही हा एक्झॅक्ट सोडवला पाहिजे. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 एक्झॅक्ट सोडवला आहे. क्वेश्चन नंबर 2 एक्झॅक्ट सोडवलेला आहे. क्वेश्चन नंबर बी बघा 1, 2 इथे 2, 2 5-6 मार्क मिळालेत. हरकत नाही. तरी 23 होत आहेत आपले. इथे 10 मिळालेत असं गृहीत धरलंय हं. बरोबर. आता हे 10 मिळतीलच याची गॅरंटी नाही, पण अजून म्हणून मी या ठिकाणी म्हणत होतो की 20च मिळाले, 22च मिळाले, कारण इथे कमी जास्त आपले मार्क्स होऊ शकतात. ठीक आहे. 22 आपण गृहीत धरूया. आणि मग 22 आणि 22 44. मला 35 गुण लागतात पास होण्यासाठी. मला किती मिळाले तिथे? 44 मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. मी सहज या विषयामध्ये पास होऊ शकतो. असा जर प्रत्येकाने विचार केला तर आपण नापास होण्याचा काही संबंधच नाही, डिप्रेशन येण्याचा काही संबंधच नाही. बरोबर आहे. हा विचार आपण करावा. मी इतकं सोपं तुम्हाला कशासाठी सांगतोय की तुमचा कॉन्फिडन्स याच्याने वाढेल. तुम्ही जास्त आता जे अभ्यास करता त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे अभ्यास करायला लागाल आणि अशा प्रकारचं कॉन्फिडन्स तुमचा वाढून कदाचित असं होऊ शकेल की मी 23 म्हटलेलो आहे, तुम्हाला त्याच्यापेक्षाही चांगले मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात. बरोबर आहे. म्हणजे हे 50% मार्क्स झालेत. 50 बरोबर म्हणजे 50% झाले. 50चे 25 मार्क्स मिळाले म्हणजे 50% मार्क्स झाले. बरोबर आहे. अजून तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. 40 गुण मिळू शकतात. इथे 50 पैकी 40 मिळू शकतात. 35पर्यंत तुम्ही जाऊ शकतात. सहज जाऊ शकतात. काही अडचण नाही. तर तुम्ही जर याप्रमाणे अभ्यास केला तर मला असं वाटतं हे सहज शक्य होणार आहे. हे मी फक्त क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि कोणासाठी बोललो की मला फक्त पास होणं गरजेचं आहे आता ह्या परिस्थितीमध्ये, कारण 2 वर्ष माझा अभ्यास झाला नाही आहे. 2 वर्ष मी खूप काही असं करू शकलेलो नाही आहे. बरोबर आहे. पण आता मला 10वीची परीक्षा 100% पास व्हायची आणि याच्या पुढे मला हा अभ्यासक्रम तर मी पूर्णच करेल पुन्हा, पण याच्या येणारा जो अभ्यासक्रम आहे तो खूप चांगल्या प्रकारे मी करणार आहे. याचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये यावा याच्यासाठी मी हे सगळं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. अतिशय सोपं भाग आहे. मार्क्स मिळवणं किती सोपं आहे हे मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवाल, चांगल्या प्रकारे यशस्वी व्हाल अशी गॅरंटी मला आहे. पुन्हा आपण एका व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये मॅथ 1मध्ये आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन्स कसे प्रकारे विचारले जातात आणि आपण त्याचे ॲन्सर्स कसे लिहिले पाहिजेत आणि त्या स्टेप्स कशा असतील आणि त्या स्टेपला गुण कसे आपल्याला मिळतात याच्या संदर्भात थोडीशी चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करणार. धन्यवाद.